पोळ्याच्या पानांच्या भाजीची आणि ज्वारीची खमंग खुसखुशीत थालीपीठं टिफिनसाठी नाश्त्याला खूप भारी लागतात. त्यासाठी कोवळी मुळ्याची पानं घ्यायची, स्वच्छ निवडून धुवून घ्यायची, मुळ्याची साल काढून घ्यायची, मुळ्याची या पानांची भाजी चांगली बारीक बारीक कट करायची. नंतर एक मूठभर कोथिंबीरसुद्धा बारीक बारीक कट करून घ्यायची. मुळे किसणीने किसून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यात धणे, जिरे घालून जाडसर वाटून एका प्लेटमध्ये काढून घेतले. हिरवी मिरची, आलं, लसूण मिक्सरमधून वाटून घेतलं. आता एका प्लेटमध्ये 2 वाट्या ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी बेसन घेतलं. यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ, 1 चमचाभर ओवा, 2 चमचे तीळ, 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल तिखट, तयार करून घेतलेलं वाटण, बारीक कट केलेली मुळ्याची पानं, कोथिंबीर आणि मुळा हे सर्व चांगलं एकजीव करून लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ सैलसर भिजवून घ्यायचं. पोळपाटावर एक कॉटनचा कपडा घेतलाय. यावर पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं. तवा अगोदरच गरम करून घेतलाय. यावर थालीपीठ घालायचं. पाण्याचा हापका देऊन 1 मिनिटभराची वाफ काढून थोडं थोडं तेल लावून थालीपीठं दोन्ही बाजूनी चांगली खरपूस भाजून घ्यायची. छान मस्त खुसखुशीत आणि खमंग लागतात. नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.